ज्यांच्यामध्ये ही क्षमता होती असं आम्हाला वाटायचं व्यंगचित्रकलेची, त्यांनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचं राजकारण सुरू केलं। सर एक महत्त्वाचा प्रश्न आहे सर की ज्या भीमा कोरेगाव केसमध्ये भिडे गुरुजींचं नाव वगळण्यात आलं आरोपींमधून, त्याच भीमा कोरेगाव केसमध्ये आज सर हे उपस्थित राहणार आहे, त्यांची चौकशी केली जाणार आहे। बघा, हा न्यायालयीन विषय आहे। शरद पवार साहेबांची एक भूमिका असू शकते त्या सगळ्या संदर्भात। महाराष्ट्रातल्या सामाजिक परिवर्तनामध्ये हा पुरोगामी महाराष्ट्र पुढे नेण्यामध्ये शरद पवारांचं योगदान आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्राला जातीय दंग्याचं कोणत्या प्रकारे गालबोट लागू नये आणि महाराष्ट्र हा जातीपातीमध्ये फाटला जाऊ नये, ही जशी भूमिका माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची होती, माननीय हिंदुहृदय सम्राटांची, त्याच प्रकारचं कार्य अनेक वर्ष शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं शरद पवार साहेब करत आहेत। त्याच्यामुळे त्यांची भूमिका काय आहे हे समजून घ्यावं लागेल त्या आयोगासमोर, आणि त्यासाठी महाराष्ट्र उत्सुक आहे समजून घेण्यामध्ये। सर, जसं टिळक आणि फुले यांना देखील टार्गेट केलं जात आहे मोठ्या व्यक्तींची नावं राजकारणासाठी, टिळक आणि फुलांना या राज्यामध्ये जातीय कारणासाठी टार्गेट करणं, लक्ष करणं हे या महाराष्ट्राचं नव्हे देशाचं दुर्दैव आहे। महात्मा ज्योतिराव फुले आणि लोकमान्य टिळक या दोन महान व्यक्ती महाराष्ट्रात जन्माला आल्या, याचा आपल्याला एक आनंद आणि अभिमान वाटला पाहिजे। ही सगळी जी परिस्थिती सध्या निर्माण झाली, बाळासाहेब ठाकरेंनी व्यंगचित्रकार म्हणून कुंचलाच्या फटकारांनी देशाचं राजकारण निर्माण केलं, बनवलं, बदललं, नवीन निर्माण केलं, नाठाळांना वटणीवर आणलं। व्यंगचित्रकला ही या देशात एक अस्तंगत होत चाललेली कला आहे। आर.के. लक्ष्मण आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर एक प्रचंड पोकळी या क्षेत्रात निर्माण झाली। बिटवीन द लाईन हा बाळासाहेबांचा शब्द होता की व्यंगचित्रकाराला बिटवीन द लाईन वाचता आलं पाहिजे। आता लाईनी वाचता येत नाही अनेकांना आणि लाईन बदलतात। म्हणजे हिटलरला सुद्धा घाम फोडणारा व्यंगचित्रकार डेव्हिड लो, त्या डेव्हिड लो हा बाळासाहेबांचा आदर्श होता। मोठ्या मोठ्या हुकुमशहांना डेव्हिड लोनी कसा घाम फोडला होता हे बाळासाहेब ठाकरे आम्हाला अनेकदा सांगायचे। आणि बाळासाहेब जेव्हा हातात कुंचला घ्यायचे तेव्हा आम्ही प्रत्यक्ष डेव्हिड लो काय असेल त्या काळामध्ये, त्याची दरारा दहशत काय असेल हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे। बाळासाहेबांच्या फटकारांनी कोणालाही सोडलं नाही। कुंचला आणि वाणी या दोन अमोघ शस्त्रांनी बाळासाहेबांनी या महाराष्ट्रात नव्हे ते देशात सत्ता परिवर्तन केलं। ही कुंचल्याची ताकद आहे। म्हणून आजही आम्ही कुंचल्यापुढे, व्यंगचित्राच्या कुंचल्यापुढे कायम नतमस्तक होतो आणि बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे एखादा व्यंगचित्रकार या देशात पुन्हा निर्माण व्हावा आणि या देशात सध्या जे काही चाललेलं आहे एकाधिकारशाही मनमानी, याच्यावरती आसूड ओढावेत बेडरपणे, अशी आम्ही नेहमी देवाकडे प्रार्थना करतो। ज्यांच्यामध्ये ही क्षमता होती असं आम्हाला वाटायचं व्यंगचित्रकलेची, त्यांनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचं राजकारण सुरू केलं। कोणाला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष मी कोणा एका ब्राह्मणाला पाहू इच्छित नाहीये, मी मुख्यमंत्री म्हणून। ठीक आहे, काय म्हणता तुम्ही? सर, तुम्ही व्यंगचित्र सांगितलं बाळासाहेबांच्या, बुमरँग होतं असं वाटतंय बाळासाहेबांवर झालेलंच आहे। सर कालपासून 24 तासामध्ये लाखो हिंदूंनी नाराजी व्यक्त केली आमच्याकडे। सर बाळासाहेबांच्या कुंचल्यामध्ये म्हणजे शिर्डी असेल, त्र्यंबकेश्वर असेल, यासह असंख्य तीर्थस्थानावर काल आणि आज सकाळीसुद्धा काकड आरती होऊ शकली नाही। त्याच्यामुळे असंख्य भावी श्रद्धाळू नाराज झालेले आहेत। म्हणजे तुम्ही मशिदीवरच्या भोंग्याचं राजकारण सुरू केलं आणि ते हिंदूंच्या गळ्यापर्यंत आलेलं आहे। सर बाळासाहेबांच्या कुंचल्याची काय ही देशभराच्या पलीकडे देखील आपल्याला पाहायला मिळाली। तुम्ही आता ज्या लाईनचा उल्लेख केला की अनेक जण लाईन सोडतायत, त्याच लाईनला भाजपने अशी बाळासाहेब ठाकरे हे आधी व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्धीस आले। बाळासाहेब ठाकरेंनी आधी व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे मारले।
त्यांना कोणत्याही भोंग्याची गरज लागली नाही भाडोत्री. बाळासाहेब ठाकरेंची व्यंगचित्रकला पुढे जाईल असं आम्हाला वाटलं होतं, पण दुर्दैवानं भारतीय जनता पक्षानं त्या व्यंगचित्रकलेचा गळा घोटलेला आहे आणि महाराष्ट्रात वेगळं चित्र आज दिसत आहे. आज जागतिक व्यंगचित्रकार दिन है. आज जागतिक कार्टून्स डे व्यंगचित्रकला का एक दिन है. इस कला हमेशा इस विश्व में इस कला को बहुत बड़ी मान्यता मिली है. जब आपका मीडिया नहीं था, सोशल मीडिया नहीं था, टीवी नहीं थे, अखबार थे, तब सिर्फ एडिटर्स और कार्टूनिस्ट दोनों की ताकत राजनीति में और समाज नीति में बहुत बढ़ती थी. बाला साहब ठाकरे एक जाने माने मशहूर विश्व के एक व्यंगचित्रकार थे. बाला साहब ठाकरे हमें हमेशा कहते थे, मैं उनके साथ 30 साल तक काम किया हूँ, मुझे हमेशा कहते थे कि 100 संपादकीय में जो ताकत नहीं होती है वो एक कार्टून में होती है. एक कार्टून जो होता है वो बड़े बड़े हुकुमशाह को ख़त्म कर देती है, डराती है. बाला साहब ने यही किया. अपने कुंचला था, अपना ब्रश के स्ट्रोक से, फटकारे से बड़े बड़े स्मर खा को ख़त्म कर दिया बाला साहब ने, बड़े बड़े नेताओं को. उनकी भूमिका हमेशा राष्ट्र के हित में रही, भ्रष्टाचार के खिलाफ लड़ते रहे. अपने जो स्ट्रोक्स के सहारे उसने बड़े बड़े आंदोलन निर्माण किए. लेकिन आज दुर्भाग्यवश R.K. लक्ष्मण और बाला साहब ठाकरे के जाने के बाद एक बहुत बड़ी क्षति हुई है कि इस कला में अब कोई बड़ा नाम मुझे नहीं दिखता है. कुछ है मुंजाल जैसे लोग हैं, लेकिन वो जो ऊंचाई थी कि लोग देखते थे आज बाला साहब ठाकरे क्या कौन सा स्ट्रोक लगाने वाले हैं या R.K. लक्ष्मण क्या करने वाले हैं, वो अब नहीं रहा है. कुछ लोगों के हाथ में वो कला थी, लेकिन भारतीय जनता पार्टी ने उनके हाथ